त्या दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन करतो। त्याबरोबरच कास्ट्राईब कर्मचारी संघटना आणि समाज कल्याण अभिनंदन करतो। आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे मी वळवायचा नाही आहे, परंतु ज्या दोन महापुरुषांचे जन्म या तारखाने झालेले आहेत त्यांचे विचार आणि कार्य हे ही एकत्रित जयंती करीत आहात हे अनेक दृष्टीने महत्वाची आहे। त्या दोघांविषयी बोलायचं तर केवळ सूत्र रूपानं वेळेची मर्यादा ध्यानात ठेवून बोलणं मला आवश्यक आहे। त्यामुळे शक्यतो कोणत्याही मुद्द्याचा विस्तार न करता एक 4-5 मुद्दे या दोघांच्या जीवनामध्ये जे मला समान वाटतात आणि आपल्या सगळ्या समाजाला जोडणारा एक दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल अशा एक पहिली गोष्ट अशी की जगामध्ये अनेकदा असं दिसतं की अतिशय सज्जन सद्गुणी चारित्र्य संपन्न शील संपन्न असलेली अशी माणसं समाजात संख्येनं खूप मोठी असतात आणि असं असूनही त्यांच्याकडे समाज बदलून टाकण्याचं समाजातल्या वाईट गोष्टी रोखण्याचं सामर्थ्य असत नाही। एका बाजूनं अतिशय परिपूर्ण असून दुसऱ्या बाजूनं एक प्रकारचं दुबळे पण त्यांच्या ठिकाणी असतं। दुसऱ्या बाजूला काही मोजकी माणसं अशी असतात की जी सामर्थ्यशाली असतात, मनगटात जोर असतो, वाटेल त्याला चिरडून टाकावं अशा प्रकारची क्षमता असते, पण त्यांच्याकडे ते चारित्र्य ते शील ती माणुसकी असत नाही। आणि मग जगामधल्या अनिष्ट गोष्टी रोखण्याचं या सज्जनांच्याकडून होऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे पुरेसं सामर्थ्य नसतं आणि या दुष्टांच्याकडून होणं शक्यच नसतं, कारण त्यांचा पिंडच वेगळा असतो। आज ज्या दोन महामानवांची आपण जयंती साजरी करतोय त्या दोन महामानवांचं मानवी इतिहासामधलं अपवादात्मक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दिसतंय ते म्हणजे त्यांच्याकडे शील आणि सामर्थ्य या दोहोंचा संगम झालेला होता। हे सहसा आढळत नाही। आपण बघा, दुबळी माणसं सज्जन असली तरी त्यांची सज्जनता वाईट नाही, परंतु समाजाला धडका मारून त्यातल्या वाईट गोष्टी रोखू शकत नाही। आणि दुसऱ्या बाजूला किती मोठमोठे हिटलर सारखे होऊन गेले, आणखी कोण कोण होऊन गेले, सामर्थ्यशाली होऊन गेले, परंतु त्याचे परिणाम काय भोगावे लागले आपल्याला माहित आहे। इथं शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं दिसतंय की शील आणि सामर्थ्य या दोहोंचा मेळ झाला आणि बाबासाहेबांनीही आपल्या आयुष्यामध्ये तेच केलं। त्याला सावित्रीबाईंनी साथ दिली, राजर्षी शाहूंनी तो विचार पुढे नेला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी तो अगदी शिखरावर पोहोचवला। या दोघांच्या मध्ये आणखी 1-2 वैशिष्ट्य, काही त्यांच्या प्रत्यक्ष कामांच्याकडे वळण्यापूर्वी आणखी 1-2 साम्य मला त्यांच्या व्यक्तिमत्वाची दिसतात। ती दोघंही विलक्षण बुद्धिमान होते आपापल्या क्षेत्रामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांच्या परमानंद नावाच्या संस्कृत चरित्रकारानं जे केले त्यामध्ये त्यांना अनल्पधी असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याची बुद्धिमत्ता असाधारण होती। त्यांनी ज्या लढाया केल्या, आपण पहा, लढाया केवळ तलवारीनं केल्या जात नसतात। तलवार ही जड वस्तू आहे, त्या तलवारीच्या पाठीमागे एक मनगट असतं, ते मनगट ही बळकट असावं लागतं
पण मनगटाला आदेश देणारा जो मेंदू आहे, जी बुद्धी आहे, ती विलक्षण प्रतिभाशाली असावी लागते. आणि शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केलेल्या असोत किंवा निष्क्रियतेमुळं आपली ती सगळी प्रतिभा वाया घालवतात. वाईट वाटतं, खूपदा वाईट वाटतं. आपल्या समाजातली अतिशय उंचीवर जाऊ शकणारी माणसं केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे गुण न ओळखल्यामुळं वाया गेलेली, मातीत मिसळल्यासारखी अशी दिसतात. त्यावेळेला खरोखर काळीज करपून जातं. पण इथं आपल्याला एक दिसतं की या दोघांच्याकडे जी काही गुणवत्ता होती, तिकडे युद्धाची आणि समाज रचनेची असेल, बाबासाहेबांची समाज परिवर्तनाची, समाज दोघांना माहीत नाही. दोघांच्याही आयुष्यातलं एखाद दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतो. आपल्याला माहित आहे, अफजल खानाचा प्रसंग जीवावर बेतलेला होता. निर्वानिरव करून महाराज भेटायला गेलेले होते अफजल खानाला. मी परत नाही आलो तर काय करायचं पुढे, या स्वराज्याचं कसं वाचवायचं स्वराज्य, ते सांगून गेलेले होते. घडून गेल्यावर आपण गौरव करतो हो, पण अफजल खानाला भेटायला जाण्याच्या पूर्वी काय घडणार आहे हे महाराजांनाही माहित नव्हतं. समजा अफजल खानच चिलखत घालून आलेला असता तर सगळा इतिहासच बदलला गेला असता. पण त्या एवढ्या अवघड, एवढ्या धोकादायक संकटातून बाहेर पडल्यावर महाराजांनी जाऊन प्रतापगडावर विश्रांती घेतली नाही. ताबडतोब अफजल खानाचं जे उरलेलं सैन्य होतं त्या सैन्याचा पाठलाग करत ते पन्हाळ्यापर्यंत गेले. पुन्हा पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले, आपल्याला माहित आहे. राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर असं जाणवलं की या राज्याभिषेकाचा धसका घेऊन मुघल सैन्य मुसंडी मारण्याचा धोका आहे. मग आपल्याला दक्षिणेत काही पाठीमागं सरकायला जागा पाहिजे. राजनीतीमध्ये हे असं आहे. दक्षिण दिग्विजय केला, जिंजीपर्यंत गेले. जिंजी जिंकल्यानंतर पहिले बुरुज पाडले, ते अधिक मजबूत केले. त्यामुळे पुढे राजा रामा महाराजांना 7 वर्ष जिंजीचा किल्ला लढवता आला. वेढा मुघलांनी घातलेला असताना एखाद्या किल्ल्याला वेढा घातल्यानंतर सगळी रसद तुटते. आत किल्ल्यामध्ये जे अन्न पाणी आणि इतर गोष्टी असतील त्यावर भागवावं लागतं. 7 वर्ष किल्ला लढवला गेला. महाराजांनी दक्षिणेकडे जाऊन हा अर्थात आधी शहाजी महाराजांची परंपरा पण त्याला होती. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण बघूया. अर्थशास्त्र मुख्य होतं, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, कायदा, जगभरच्या संविधानांचा अभ्यास, पत्रकारिता, आणि हे सगळं करत असताना जर्मन आणि फ्रेंच भाषांचा अभ्यास करायला लागलेला होता. आता सराव राहिलेला नाही असं त्यांनी म्हटलं. वयाची 50 झाल्यानंतर पाली भाषेचा कोश तयार करायला घेतला. पाली भाषेचं व्याकरण लिहिलं. पाली भाषा बोलावी कशी त्याविषयीची वाक्य लिहून ठेवली. संस्कृतची अवतरणं दिलेली आहेत, ग्रीक लॅटिन भाषांची अवतरणं दिलेली आहेत. म्हणजे असं वाटतं की एक माणूस होता की ही 15-20 माणसं होती. इतका मोठा व्यासंग. आयुष्याच्या अखेरचे 5-6 दिवस राहिलेले असताना पुस्तकांच्या दुकानात जाऊन अनेक ग्रंथ खरेदी करून त्यांनी आणलेले होते. हे सगळं कुणासाठी? या दोघांनीही हे व्यक्तिगत सुखासाठी, चैनीसाठी केलेलं नाही असं आपल्याला दिसेल. एक माणसाला स्वतंत्र करणं, स्वातंत्र्याची संकल्पना. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे, असं वाटतं, अनेकदा शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलांना बाबासाहेबांविषयी एक दुरावा वाटत असतो. कारण कोणत्या प्रकारची आहेत आपल्याला मी सांगितलंच पाहिजे असं नाही.
पण त्यांना असं वाटत असतं की त्याने आपल्याच लोकांच्यासाठी केलं, आमच्यासाठी काही केलेलं नाही वगैरे वगैरे. खरं म्हणजे पण आणखी एक उदाहरण अतिशय महत्वाचं मी आपल्या पुढे ठेवतो, कोकणातलंच आहे. कोकणामध्ये खोती हा प्रकार होता. या खोती प्रकारामध्ये तो खोत जो असे तो शेताचा मालक असे आणि कुळांना त्याने शेती पिकवण्यासाठी कष्टासाठी दिलेली असे. त्या काळच्या जातींचा उल्लेख समाजशास्त्रीय अंगाने करायचा, त्या काळची परिस्थिती समजली पाहिजे म्हणून मी आपल्या पुढे ठेवतो की कुळ कोण असत, धर्म जात यांच्या अंगाने बघितलं तर विविध प्रकारची कुळं असत. मुसलमान कुळं असत, कुणबी कुळ किंवा कुळवाडी ज्यांना म्हटलं जातं ती असत, महार जातीमधली कुळं असत. हा खोत काय करायचा, समजा मुसलमान कुळ आहे, त्याच्याकडून त्याला जास्त काही मिळवायचं आहे, तो त्याला असं म्हणायचा की तू इतकं दिलं पाहिजेस, नाहीतर शेत तुझ्याकडून काढून घेऊन मी कुळवाड्याला किंवा महार कुळाला देईन. तेच कुळवाडी कुळाला पण म्हणायचा, तेच महार कुळाला पण म्हणायचा. हे बिचारे आपलं आहे तेवढं शेत, त्यात फार परवडत नसलं तरी ते जर त्यानं काढून दुसऱ्याला कसायला दिलं तर मग आपली उपासमार होईल, म्हणून तो ज्या अटी घालेल त्या अटी त्यांना मानाव्या लागत असत. हा एका व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याचा मुद्दा नाही, हा काही तत्वांच्या पाठीमागं, काही मूल्यांच्या पाठीमागं, एका वेगळ्या समाज व्यवस्थेच्या पाठीमागं उभं राहण्याचा मुद्दा आहे, हे त्यांनी ओळखलेलं होतं. अनेक गोष्टी घडल्या असं दिसेल. जातींच्या बाबतीमध्ये सगळ्या जातींच्या माणसांना जवळ करण्याचा प्रयत्न या दोन्ही महापुरुषांनी केला. धर्माच्या बाबतीमध्ये दोघांनीही काही क्रांतिकारक पावलं उचलली असं आपल्याला दिसेल. शिवाजी महाराजांच्या जीवनातला एखादा प्रसंग सांगतो की परधर्मात गेलेल्या माणसाला परत आणणं याच्यावर बंदी होती. महाराजांनी परत आणलं, नेतोजी पालकर किंवा बजाजी निंबाळकर यांच्यासारख्याना. पण नुसतं परत आणलं नाही हे ध्यानात घ्या, परत आणलं आणि पुन्हा त्यांना कलंकित किंवा बहिष्कृत जीवन जगायला लागेल अशी व्यवस्था ठेवली असं नाही. त्यांच्या बरोबर आपलं नातं जोडलं, रक्ताचं नातं जोडलं, हे महत्वाचं. ही फार मोठी गोष्ट होती. मनुस्मृती सारख्या ग्रंथातून असं म्हटलेलं होतं की जो समुद्रातून प्रवास करेल त्याला यज्ञामध्ये किंवा श्राद्धामध्ये आपल्या पंक्तीला घेऊ नये. महाराजांनी हा नियम नुसता धुडकावला नाही, तर महाराजांनी समुद्रामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. युरोपीय लोकांचं समुद्रावरून आक्रमण येत आहे हे ध्यानात आल्यानंतर महाराजांनी एक प्रचंड आरमार उभं केलं. पोर्तुगीजांची सत्ता, सिद्धीची सत्ता, इंग्रजांची, डचांची, या सगळ्या सत्तांना महाराजांनी आरमार उभं करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसेल. म्हणजे समुद्रातून प्रवास करायला बंदी असताना तो नियम मोडून, तो धर्मशास्त्राचा नियम मोडून महाराजांनी ही पावलं उचलली. धार्मिक बाबतीत हे एक वेगळं क्रांतिकारक असं काम ते करत होते असं आपल्याला दिसेल. बाबासाहेबांनी धार्मिक बाबतीमध्ये तोच प्रकार केला असं दिसेल. बाबासाहेब बुद्धांकडे का वळले? जी व्यवस्था आपल्याला माणूस म्हणून जगू देत नाही ती व्यवस्था सोडली पाहिजे, हे एक होतं. परंतु ती व्यवस्था सोडायची, तिचा राग आहे, तिच्यावर संताप आहे, तिच्यावर त्रागा आहे म्हणून सोडून द्यायची. आणि मग त्राग्याच्या भरामध्ये कित्येकदा माणूस हाताला लागेल ते घेतो, असं बाबासाहेबांनी केलेलं नाही. केळुसकरांनी बुद्धांचं चरित्र त्यांना भेट दिलं तेव्हापासून बुद्धांना समजावून घेण्यासाठी त्यांनी आयुष्यातली अनेक वर्ष घालवलेली होती. बाबासाहेब
अतिशय महत्वाची मूल्य कोणती मानत होते? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही जी स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्य आपल्याला इतिहासामध्ये आपण वाचलेलं असतं की फ्रेंच राज्यक्रांतीतून ही पुढे आली. लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी फ्रेंच राज्यक्रांतीतून आली, हे खरं आहे. पण बाबासाहेबांनी अतिशय आग्रहाने सांगितलंय आणि ते ऐतिहासिक सत्य आहे ते असं की ही मूल्य मी फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेली नाहीत. ही मूल्य मी बुद्धांच्या चरित्रातून घेतलेली आहेत, बुद्धांच्या धम्मातून घेतलेली आहेत. आणि बुद्धांकडे का वळले? एखाद दुसरं उदाहरण सांगितलं तरी स्पष्ट होईल. बुद्धांकडे एवढ्यासाठी वळले. एक बुद्धांचं वाक्य जरी आपण पाहिलं तरी स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा काय अर्थ बुद्धांच्या विचारामध्ये होतात ते स्पष्ट होईल. एकदा अंबट्ट नावाचा एक तरुण त्यांच्याशी वाद घालण्यासाठी आलेला होता, विरोधी विचारांचा. 18-20 वर्षांचा असेल. बुद्ध तुलनेनं कितीतरी वयानं मोठे, ज्ञानानं मोठे, ही गोष्ट तर सांगायलाच नको. पण त्याच्या ठिकाणी एक घमेंड होती. पण तरी त्याला त्यांनी समजावून सांगितलं आणि समजावून सांगताना त्याला म्हणाले की बाबा रे, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते. हे जे वाक्य आहे ना, भारतीय संस्कृतीच्या इतिहासातलं हे एक अतिशय देखणं वाक्य मी आपल्याला आवर्जून सांगतो. मी मुद्दाम एक उल्लेख करतो की मी संस्कृतचा विद्यार्थी होतो आणि महाविद्यालयात संस्कृतच आयुष्यभर शिकवलं, त्यामुळे संस्कृत साहित्य मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे. आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की संस्कृत, पाली या प्रकारच्या भाषातून जी आपल्या देशामध्ये संस्कृतीविषयीची वाक्य आलेली आहेत, त्या वाक्यांमधलं हे अतिशय देखणं, भारतीय संस्कृतीच्या क्षितिजावरचं अतिशय लावण्यमय अशा प्रकारचं वाक्य आहे. दिसायला अतिशय साधं, सोपं, यात गूढ काही नाही, आत्म्या परमात्म्याचं काही नाही, स्वर्ग नरकाचं काही नाही. कुणाला असं वाटेल की यात काय आहे, आम्हाला पण कळत नाही काय, चिमणी चिवचिवते घरट्यात, हे सांगायला बुद्ध कशाला पाहिजे, तत्वज्ञता कशाला पाहिजे. पण हे तर वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्य आहे की छोट्याशा चिमणीला देखील जर चिवचिवण्याचा अधिकार असेल तर प्रत्येक माणसाला तो अधिकार आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हे त्यातून जे तत्वज्ञान सांगितलं सगळ्या माणसांच्या फुलून येण्यासाठी, म्हणून ते मेंदूला जो प्राणवायू दिला जातो, शरीरात घेतलेल्या हवेतून जो प्राणवायू मेंदूला दिला जातो तो 25% दिला जातो. वजन 2%, पण प्राणवायूचा वाटा 1/4 हिस्सा 25%. या मेंदूवर 10 ते 14 अब्ज इतक्या पेशी असतात. 100 कोटी म्हणजे 1 अब्ज इतक्या पेशी असतात. इतका समृद्ध मेंदू ज्या माणसाला दिलाय, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला दिलेला आहे. चिमणीला जर चिवचिवण्याचा अधिकार असेल, आत्माविष्काराचा अधिकार असेल, स्वतःच्या विकासाचा अधिकार असेल, तर मग इतका समृद्ध, इतका वैभवशाली, इतका संपन्न मेंदू ज्यांना मिळालेला आहे त्यांना तो अधिकार आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हे बुद्धांनी सांगितलं आणि अनेक गोष्टी सांगितल्या. बाबासाहेब अतिशय रॅशनल होते. आधुनिक काळातलं विज्ञान, आधुनिक काळातल्या सगळ्या लोकशाही क्रांत्या, आधुनिक काळातील समतेच्या संकल्पना, या सगळ्यांचा त्यांनी जगभरचा अभ्यास केलेला होता. असा मनुष्य बुद्धांकडे वळतो त्यावेळेला बुद्धांनी विचार कसा करावा, ज्ञान कसं मिळवावं, त्याविषयी जे सांगितलेलं आहे तो एक प्रसंग आपल्या पुढे जरूर ठेवावा असं मला वाटतं.
कालाम नावाचे काही लोक होते. त्यांनी एकदा बुद्धांना असं विचारलं की आमच्याकडे वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक येतात, प्रत्येक जण म्हणतो माझंच खरं, याचं चुकीचं, त्याचं चुकीचं, त्याचं चुकीचं, फक्त माझं बरोबर. मग आमच्याकडे इतके सगळे जण येतात, आम्ही कुणाचं खरं मानायचं? कसोटी कशी लावायची, कसं तपासायचं? बुद्धांनी पहिली गोष्ट सांगितली, काला मानव, तुम्ही प्रश्न विचारलात हे योग्य केलं. म्हणजे मुळात प्रश्न विचारणं, शंका विचारणं म्हणजे धर्म बुडवणं अशी संकल्पना जिथं होती, तिथं बुद्धांनी सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. रस्त्यावरचा सामान, पण पुढे जे सांगितलं, मी केवळ संक्षेपाने त्याचा उल्लेख करतो, त्याने एक कसोटी सांगितली. मी त्याचा विस्तार आज करू शकत नाही वेळेच्या अभावी. त्याने असं सांगितलं की कुणाचं खरं कुणाचं खोटं कसं ठरवायचं? केवळ ऐकीव माहितीवरून तुमच्यापर्यंत आलेलं आहे एवढ्या कारणावरून त्यावर विश्वास ठेवू नका, ते स्वीकारू नका. परंपरेनं आले एवढ्यावरून स्वीकारू नका. एखाद्या ग्रंथानं सांगितलेलं आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट बाहेरून सुंदर आहे म्हणून स्वीकारू नका. एखाद्या गोष्टीविषयी नुसता अंदाज करता येतोय म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट तुमच्या गुरुने सांगितलेली आहे म्हणून स्वीकारू नका. तर जेव्हा तुमचा स्वतःचा अनुभव तुम्हाला हे सांगेल की ही गोष्ट माझ्या हिताची आहे, ही गोष्ट निर्दोष आहे आणि हिला जाणकारांनी मान्यता दिलेली आहे, तेव्हा तुम्ही ती स्वीकारा, नाही तर स्वीकारू नका. मला असं वाटतं की बाबासाहेबांसारख्या अतिशय बुद्धिमान आणि अतिशय विवेकवादी अशा व्यक्तीला बुद्धांच्या तत्वज्ञानाचं जे आकर्षण वाटलं ते या विचारावरून सहजपणानं उलगडू शकतं. एकीकडे शिवाजी महाराजांनी आपल्या पद्धतीनं प्रयोग केले धर्माच्या बाबतीमध्ये. धर्मशास्त्र सांगत होती राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही, राज्याभिषेक करून घेतला. समुद्रावर जायचं नाही, आरमारच उभं केलं, समुद्रातच किल्ला बांधला. अशा गोष्टी त्यांनी केल्या. बाबासाहेबांनी धर्माच्या बाबतीमध्ये, धम्माच्या बाबतीमध्ये वेगळे प्रयोग केले असं आपल्याला दिसेल. बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या सगळ्या संघर्षांचं, सगळ्या आंदोलनांचं सार सांगायचं झालं तर संविधानाची निर्मिती आणि बुद्धांच्या धम्माचा स्वीकार या दोन गोष्टींमध्ये ते आहे असं दिसेल. तेव्हा एक क्रांतिकारक समाज बदलायचा असेल, या समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणायची असेल तर हे केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या अशा स्वातंत्र्याच्या संकल्पना होत्या. जगभरच्या गुलामगिरीचा अभ्यास त्याने केला. आफ्रिकेतल्या गुलामगिरीचं स्वरूप काय, अमेरिकेतल्या गुलामगिरीचं स्वरूप काय, ग्रीक लॅटिन समाजामध्ये म्हणजे इटलीच्या आणि ग्रीसच्या समाजांमध्ये जी गुलामगिरी होती तिचं स्वरूप काय होतं आणि भारतातल्या आचरणात आणलं. याच पद्धतीचं शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं गुलामगिरींच्या संदर्भातलं एक उदाहरण मी आपल्या पुढं अखेरीस ठेवतो. ते असं दक्षिणेच्या स्वारीवर गेलेले होते. मगाशी मी जिंजी वगैरेचा उल्लेख केला. त्यावेळेला तिकडे पॉंडिचेरीला जसे फ्रेंच होते तसेच बंगालच्या उपसागराच्या त्या किनाऱ्यावर डच लोकांच्या पण वसाहती होत्या. डच लोकांना पूर्वीच्या राजवटीत अधिकार होते. शिवाजी महाराजांचा डच लोकांच्या बरोबर त्या काळात एक करार झाला 1677 साली. तो करार असा, त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या राजवटीमध्ये तुम्हाला आमच्या प्रजेतल्या लोकांना खरेदी करणं आणि विकणं, गुलाम म्हणून विकणं, गुलाम म्हणून खरेदी करणं आणि गुलाम म्हणून विकणं याची परवानगी होती. पण आता माझ्या राजवटीत तुम्हाला असं करता येणार नाही. गुलामगिरीवर या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी बंधन घातलेलं दिसते.
या डच लोकांचं त्यानंतर 147 वर्षांनी गुलामगिरीचं स्वरूप काय होतं त्याचं एक उदाहरण आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन मध्ये एक प्रवासी वैश्विक दृष्टिकोनातून जगभरच्या सगळ्या आधुनिक मूल्यांचा विचार करून मांडणी करत होते. ती सगळी व्यवस्था त्या काळात आलेली होती असं नाही. त्या काळातली लढाई वेगळी होती, काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती आणि त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीतल्या लोकांचं मूल्यमापन करताना त्यांच्या लढायांची सैद्धांतिक दृष्ट्या तुलना करता येईल. तपशिलाच्या बाबतीत आपण तुलना करत बसण्याचं कारण नाही. सैद्धांतिक दृष्ट्या असं दिसतंय की दोन्ही माणसं स्वातंत्र्यावर प्रेम करणारी होती, सगळ्या माणसांना अधिकार दिले पाहिजेत असं मानणारी होती. आणि म्हणून या दोघांची जयंती साजरी होत असताना मला या जयंत्या आपण कोणत्या पद्धतीने साजरा कराव्यात याविषयी बाबासाहेबांनी आधुनिक काळात आपल्याला बुद्धांकडे नेलं. तर त्या बुद्धांच्या आयुष्यातला एक अखेरचा प्रसंग आपल्या पुढे ठेवावा आणि माझ्या बोलण्याचा समारोप करावा असं मी योजतोय. प्रसंग असा आहे की बुद्ध हे 2 छाल वृक्षांच्या खाली आनंदाने शय्या अंथरलेली आहे आणि झोपलेले आहेत. वरून झाडाची काही फुलं अंगावर पडतायत, काही संगीत चालू आहे. त्यावेळेला बुद्ध आनंदाला म्हणतात, आनंदा, ही माझ्या अंगावर फुलं पडतायत, हे संगीत चालू आहे, पण हा माझा सत्कार नव्हे. आणि पुढे काय सांगतात बघा, ते पुढे असं म्हणतात की आनंदा, एखादा भिक्खू, एखादी भिक्खुनी, एखादा गृहस्थ उपासक, एखादी गृहस्थ उपासिका यांच्यापैकी कोणी माझ्या विचारांचं आचरण करीत असेल, माझ्या धम्माचं आचरण करीत असेल, तर तो माझा सत्कार. आणि पुढे ते काय म्हणतात बघा, तो माझा सत्कार, तो माझा सन्मान, तो माझा गौरव, ती माझी पूजा, ती माझी परम पूजा करून माझ्याविषयी व्यक्त केलेला आदर. ही शब्दांची उगाच केलेली उधळपट्टी नाही. बुद्धांना असं वाटत होतं की मी आयुष्यभर जो विचार मांडलेला आहे तो वळवाचा पाऊस जसा जमिनीच्या वरून वाहून जातो, जमीन पापुद्रा धरते आणि आत पाणी मुरतच नाही, तसं होऊ नये. जिरवणीचा पाऊस जमिनीत खोलवर मुरत जातो, तसं लोकांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये, हृदयामध्ये, काळजामध्ये माझं हे उतरलं पाहिजे, त्यांच्या आचरणात गेलं पाहिजे. आणि म्हणून ते शब्दांची इतकी उधळण करतात एक प्रकारे की तो माझा सत्कार, तो माझा सन्मान, तो माझा गौरव, ती माझी पूजा, ती माझी परमपूजा करून माझ्याविषयी व्यक्त केलेला आदर. मला वाटतं आपण जेव्हा कोणत्याही मानवांच्या आपल्याला आदरणीय असलेल्या, आपल्याला प्रेरक असलेल्या, आपलं स्फूर्तीस्थान असलेल्या किंवा आपलं श्रद्धास्थान असलेल्या कोणत्याही महान व्यक्तीची जयंती किंवा त्यांचा स्मृती दिन आपण साजरा करत असू, तर त्या प्रसंगी सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर मला असं वाटतं की ही आहे की जे आम्ही दिलेलं आहे ते आचरणात यावं. बुद्धांच्या इतकं, बाबासाहेबांच्या इतकं, शिवाजी महाराजांच्या इतकं इतकं पुढे जाणं, इतकं उंच जाणं, इतकं माणूस म्हणून उन्नत होणं हे आपल्यापैकी प्रत्येकाला जमेल असं नाही. फार अपवादात्मक व्यक्ती केव्हा तरी क्षितिजावर एखाद्या पिढीमध्ये अशा निर्माण होतात, पण त्यांच्याकडे पाहत आपण 4 पावलं जरी पुढे जाऊ शकलो की त्यांचा एक विचार, त्यांचा एक उपदेश, त्यांच्या आयुष्यातली एक घटना ही आपल्या डोळ्यापुढे ठेवून त्या दिशेने 4 पावलं टाकण्याचा प्रयत्न करणं, हे जर केलं तर मग आपण खऱ्या अर्थानं या जयंती साजरा करतोय असं म्हणता येईल. या प्रसंगी मला
या दोन महामानवांच्या विषयी आपल्या पुढे बोलण्याची संधी मिळाली. मला अतिशय आनंद आहे. उशीर झालेला होता. खरं म्हणजे इंगळे साहेबांना अधिक बोलायचं होतं आणि त्यांचा इतका अनुभव आणि इतकी आकडेवारी आणि इतकं सगळं त्यांना सांगायचं होतं, परंतु दोन वक्ते असल्यामुळं तर नाईलाजानं त्यांना आवर्त घ्यावं लागलं. तर मी त्यांची क्षमा मागतो खरं म्हणजे. परंतु मला त्यानंतर तुम्ही इतका उशीर झालेला असताना इतक्या शांतपणाने ऐकून घेतलं आणि ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार, कास्टाईप संघटनेचे आभार आणि समाज कल्याण संस्थेचे आभार. अधिकारी वर्ग त्यांच्या पुढे कामाचा इतका बोजा असताना या सर्व कार्यक्रमात इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो.